नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सकाळ झाली. सकाळची सगळी कामं आवरली आणि स्वयंपाकाला घेतले दोघींनी. मी भाकरी भाजत होते आणि वर्षा भाकरी तापत होती. त्यामध्ये या दोघींची लुडबुड. आम्हाला 2 भाकरी बनवून दे, आम्ही ज्या बनवल्या त्या आम्हाला भाजून दे. दोघींच्या 2 भाकरी त्यांना भाजून दिल्या आणि त्यांनी त्या फस्त केल्या. नंतर सगळी कामं आवरली आणि पोहायचा टाईम झाला. मनूला बाटली, श्लोक, शिव, नील आणि ध्रुव मोकळे पोहत होते आणि किटूनही बाटली लावली होती आणि आम्ही वरून लक्ष देत होतो. नंतर मलाही मोह आवरला नाही. म्हटलं मलाही आज पोहायचं. शिवण्याला बोलले चल, तर नाही बोलली मला नाही यायचं. नंतर मीही डबडं बांधलं आणि विहिरीमध्ये उतरले. जाऊ का नको, जाऊ का नको, जाऊ का नको. पोरं माझ्या मदतीला. आतू तू ये, मावशी तू ये. शेवटी उतरलेच. डबडं असल्यामुळं बुडत तर नाही हे तर माहिती होतं आणि वरून लक्ष ठेवायला बाबू होता. पोरं माझ्याबरोबर रेस लावायची. आधी कोण पोचणार. मागून आले तरी तेच पुढं जायचे. डबडा असून पण मला पोहता येत नव्हतं फास्टमध्ये. दादा दुसऱ्याकडे बघायचं ना, आपण मागे राहतो. तुझा तू फोन झालं. मग भरपूरच भुका लागल्या. जेवण तर रेडीच होतं. सगळेजण बसलो पंगत घालून. छान असं जेवण केलं. थोडा वेळ आराम केला आणि काल जे कलिंगड आणले होते त्यांना तर फस्त केलंच पाहिजे. पटकनी कापून घेतले. छान अशा खापा बनवल्या. सगळ्यांनी कलिंगड फस्त केलं. तोपर्यंत मामा बाहेरून आलाच होता. मामाने काय बाहेर गेला आणि खाऊ घेऊन न्यायला असं होणारच नाही. मग मामाने येताना पान आणलं, चॉकलेट पान. छान असं चॉकलेटची पार्टी केली. मग काहीतरी खाल्लं आहे, काहीतरी काम केलंच पाहिजे. मग सगळ्यांना घेतलं आणि वर्षा निघाली पोल्ट्रीमध्ये पिलांना खादट करायला. पिलांची खादट केली. झाली नाही ते काळा राहिला. पिलांची खादर झाली. आम्ही पुन्हा निघालो खालच्या घरी. तर ढेकळातून बघा कसे चाललेत. ढेकळा तुडवत शेवटी पोहोचलोच खालच्या घरी. घरी आलो तर आका बोलली पूजेला जायचंय, कोणाला यायचं. सगळेजण पटापट रेडी झाले आणि आजीबरोबर निघाले. आजीने पहिलीच ताकद केली होती, जे मस्ती करणार त्याला रिटर्न आणणार नाही. आम्ही नाही मस्ती करणार. 5-6 नातवंड घेतली. आजी मागं, नातवंड पुढं. नंतर भरपूर उशीर झाला. मग फोन केला, कुठं आले तुम्ही. तर फोन केला तेवढ्यात रिटर्न येतच होते. गचपणानी इथून उतर तिथून उतर. एवढे जेवण आले होते तरी त्यांचं पोट भरलं नव्हतं. म्हटले आम्हाला मकाची कणसं खायची. मकाची कणसं तोडली आणि घराच्या रस्त्याकडे निघाली. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आवडला तर प्लीज लाईक करा.